मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवण्याची जिद्द आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांची बांधिलकी आहे आणि त्यांच्या नेतृत्वात कंपनीनं भारतासह जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आज या सर्वांसाठी त्या प्रेरणास्थान ठरलेले आहेत. पुढच्या सन्मानाकडे जाऊया. नितीन ॲग्रो प्रोडक्ट्सचे फाउंडर डायरेक्टर नितीन लुंकड. कृषी आधारित उत्पादनांच्या व्यापार क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणजे नितीन ॲग्रो प्रोडक्ट्स. भारतासह अनेक देशांमध्ये नितीन ॲग्रो प्रोडक्ट्सने असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादित केलाय. उच्च दर्जाच्या कृषी उत्पादनांच्या व्यापारात त्यांनी विशेष स्थान मिळवलंय. अभिनंदन. पुढच्या पुरस्काराकडे जाऊया. बोट चार्जर कंपनीचे फाउंडर डायरेक्टर राहुल बाकरे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उत्तम पगाराची नोकरी करत असताना कृषी क्षेत्रातील समस्या त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या आणि अखेर त्यांनी शेतीची वाट धरली. बोरवेलला असलेल्या पाण्याच्या अभावामुळे त्यांना तिथे अपयश मिळत होतं. मात्र खऱ्या अर्थानं तिथेच त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यांनी बोट चार्जरचं अशा प्रकारे इनोव्हेशन केलं. पुढच्या पुरस्काराकडे बोलूया. भारतीय उद्योजकतेतील नव्या पिढीचे प्रेरणादायी नाव म्हणजे रमेश चौधरी. एका छोट्या व्यवसायातून त्यांनी पुण्यात बहुशाखीय इलेक्ट्रॉनिक्स रिटेल व्यवसाय उभारलाय. त्यांच्या कार्यातून उद्योग, प्रामाणिकता आणि कृतज्ञता यांचा सुंदर समतोल दिसतो. पुढे जाऊया. पुढचे पुरस्कार हे आहेत डॉक्टर स्वप्नील धर्माधिकारी. धर्माधिकारी आयुर्वेदिक क्लिनिकचे पुण्यातले अग्रगण्य आणि विश्वसनीय नाव आहे. अनुभवी डॉक्टर आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन. आपण स्थानापन्न व्हावे ही विनंती. आणि आता मी मंचावर आमंत्रित करतो वीरा ग्रुपचे युवा फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर जश वीरा यांना. त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी वीरा ग्रुपची स्थापना केली. आज ते अवघ्या 28व्या वर्षी